मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रत्नाकर, रुक्मिणी आणि राजश्री राघवला फोन करतात. राजश्री विचारते, राघव तुझी तब्येत आता कशी आहे आणि डॉक्टर काय म्हणाले? असं कोणी जीवाशी खेळतं का? तुला गोळी कशी लागली आणि एवढं सगळं होऊनही तू आम्हाला का नाही सांगितलंस? त्यावर राघव म्हणतो, मी तुम्हाला ते नंतर सांगतो. तर रुक्मिणी काकू म्हणते, राघव एक काम कर, तू डॉक्टरांना विचार की मी घरी कधी जाऊ शकतो म्हणून. त्या जर म्हणाल्या की तुला आरामाची खूप गरज आहे तर 4-5 दिवस तिथेच थांब. राणी आहे ना तुझ्यासोबत, मग काळजीचं काही कारण नाही. वाटलं तर आम्ही उद्या सर्वजण तिकडे येतो. तर राघव घाबरतच म्हणतो, नाही नको, आता मी ठीक आहे आणि मधू आहे ना माझ्यासोबत, तुम्ही काळजी करू नका. रत्नाकर म्हणतो, असं कसं? अरे तुला पाहिल्याशिवाय आम्हाला चैन पडणार आहे का? आणि जेव्हापासून ही बातमी समजली ना तेव्हापासून घरातलं कोणीही शांतपणे झोपू शकलं नाही. त्यावर राघव म्हणतो, आता मी ओके आहे, तुम्ही नका काळजी करू, मी लवकरच घरी येईल. तर रत्नाकर म्हणत असतो, बाकी आम्हाला काहीच माहिती नाही, आम्ही उद्याच्या उद्या सर्वजण तिकडे येण्यासाठी निघणार आहोत. आणि ते ऐकून राघव व मधूला मोठा धक्काच बसतो. त्यानंतर इकडे सिंधू खूप रडत असते. तेवढ्यात मंगेश तिथे येतो आणि सिंधूला म्हणतो, अगं स्वतःची ही काय अवस्था करून घेतलीस? तेव्हा मंगेश हा सिंधूला शांत करत पिण्यासाठी पाणी देतो. परंतु सिंधू मात्र खूप रडत असते. मंगेश म्हणतो, तुझ्या मनामध्ये आता नक्की काय वादळ चालू आहे ते मी समजू शकतो. तुला रडायचं आहे ना तर रडून घे. इतकी वर्ष मनामध्ये साठलेलं दुःख बाहेर काढ. मी आहे तुझ्यासोबत. आणि खरं सांगू का, मला माहिती होतं राघवचं लग्न मधुराणीशी झालं म्हणून. तर सिंधू धक्क्यानेच विचारते, तुला कोणी सांगितलं होतं? मंगेश म्हणतो, एकदा जेव्हा विनूच्या अपॉइंटमेंटसाठी व्हिडिओ कॉल आला होता ना तेव्हा मीच स्वतः मधुराणीशी बोललो होतो, पण तेव्हा मला माहिती नव्हतं की हीच ती मधुराणी आहे म्हणून. सिंधू रडतच म्हणते, मला वाटलं नव्हतं की मधुताई अशा माझ्यासमोर येतील म्हणून. राघवला जर दुसरं लग्नच करायचं होतं तर त्यांना मधुराणीशिवाय दुसरं कोणी मिळालं नव्हतं का? तर मंगेश म्हणत असतो, सिंधू अजूनही वेळ गेलेली नाही, तू एकदा राघवशी बोल, तुझी बाजू त्याच्यासमोर मांड, त्याची बाजूसुद्धा एकदा ऐकून घे. त्याला विचार की तू मधुराणीशी लग्न का केलंस म्हणून. त्यावर सिंधू रडतच म्हणते, नाही मंगेश, मला त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारण्याचा हक्क आता राहिलेला नाही, कारण त्यांनी तो हक्क दुसऱ्याच कुणाला तरी दिला आहे. आता आमच्या दोघांच्याही वाटा वेगळ्या आहेत, तो हक्क मी गमावला आहे असं म्हणत सिंधू अजूनच रडू लागते. तर मंगेश म्हणतो, 1 मिनिट, इतकी वर्ष झाले तुम्ही एकमेकांपासून दूर आहात, अजूनही तुमचा डिवोर्स झालेला नाही, त्यामुळे हे दुसरं लग्न व्हॅलिडच नाही. कारण पहिली बायको जिवंत असताना दुसरी बायको करणं हे कायद्याने गुन्हा आहे आणि पहिली बायको होण्याच्या हक्काने तू हे सगळं काही राघवला विचारू शकते, हा तुझा अधिकार आहे. तू जा, राघवशी बोल आणि सगळं काही सॉर्ट आऊट करून टाक. तर इकडे रत्नाकर राघवला फोनवर म्हणत असतो, मग ठरलं तर उद्या सकाळीच आम्ही सर्वजण तिकडे यायला निघतो, म्हणजे आम्हाला सुद्धा त्या डॉक्टरांशी बोलायला मिळेल. तुझी नक्की काय काळजी घ्यायची, तू ठीक आहेस का, आम्हाला त्यांना विचारता येईल. राघव म्हणतो, हे बघा, इकडे येण्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका, घाई करू नका. आणि मी ठीक आहे, मी लवकरच तिकडे येईल, आता मला आरामाची गरज आहे असं म्हणत राघव फोन कट करून टाकतो. राजेश्री म्हणत असते, राघवचं बोलणं तुम्हाला जरा विचित्र वाटत नाही का? त्याला नक्की काय झालं असेल? त्यावर रुक्मिणी म्हणते, अगं असं काय करतेस, त्याला गोळी लागली आहे ना, थकला असेल तो म्हणून तुला असं वाटतंय. परंतु राजश्री म्हणते, नाही, मी राघवला चांगलं ओळखते, तिकडे नक्कीच काहीतरी विचित्र घडत आहे, मला काहीतरी खटकत आहे. रत्नाकर म्हणतो, अगं राणीशी त्याचा काहीतरी वाद झाला असेल, राणी त्याला न सांगता तिकडे गेली ना, हे त्याला आवडलं नसेल. तर रुक्मिणी काकू राजश्रीला समजावते, अगं राणी आहे ना त्याच्यासोबत, आणि शिवाय तो त्या डॉक्टरांच्याच घरी राहत आहे, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तर इकडे सिंधू मंगेशला म्हणते, राघवला एक बायको आणि मुलगा आहे, मी त्यांच्याशी नाही बोलू शकत. मंगेश म्हणतो, अगं सिंधू, तू फक्त त्यांचाच विचार का करतेस, एकदा तरी सावीचा विचार कर, तिचे बाबा कोण आहेत, काय करतात हे जाणून घेण्याचा तिचासुद्धा हक्क आहे. सिंधू, तुला हे करावंच लागेल, तुला राघवला सांगावं लागेल की सावी तुमच्या दोघांची मुलगी आहे म्हणून. तर सिंधू म्हणते, नाही, मला त्यांना काहीच सांगायचं नाही आणि हा माझा फायनल डिसिजन आहे, मला यावर पुन्हा चर्चा नको असं म्हणत सिंधू तेथून जाण्यासाठी निघते.
तर मंगेश लगेच सिंधूचा हात पकडत तिला म्हणत असतो की मी सांगितलेल्या गोष्टीचा एकदा विचार कर. परंतु मित्रांनो, त्याच वेळेला राघव तिथे येतो आणि मंगेशने सिंधूचा हात पकडलेला पाहतो. तर राघवचा खूप मोठा गैरसमज होतो. राघव हा रागाने लालबुंद होतो आणि टेबलवरील पाण्याचा जग तो रागानेच फेकून देतो. ते पाहून मंगेश सिंधूला मोठा धक्काच बसतो. तेवढ्यात मधूसुद्धा बाहेर येते. मंगेशला समोर पाहून तिला आठवतं की विनूच्या ट्रीटमेंटच्या वेळी ती मंगेशसोबत व्हिडिओ कॉलवर बोलली होती म्हणून. मधू मनाशीच म्हणते, हा सिंधूचा नवरा असेल का? परंतु नाही. सिंधूच्या गळ्यात तर मंगळसूत्र पण नाही, म्हणजे हा तिचा नवरा नाही. पण सावीचा बाबा नक्कीच असू शकतो. या दोघांना लग्न करायचं असेल का? की हा सिंधूचा कोणी नातेवाईक असेल? मला याचा तपास करायलाच हवा. तर इकडे राघवच्या हाताला खूप लागलेलं असतं, त्यातून रक्त येत असतं. सिंधू पळत जाऊन फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते आणि राघवची ती जखम साफ करत असते. परंतु राघव मात्र नकार देत असतो. तर सिंधू म्हणते, मिस्टर राघव, तुमच्या हाताला खूप लागले, मला ती जखम साफ तर करू द्या. म्हणून आता बळजबरीने सिंधू ती जखम साफ करत असते. त्यानंतर रात्री राघव झोपलेला असतो. तर मधू विचार करत असते, राघवने मला सिंधूबद्दल का नाही सांगितलं? राघव अजूनही सिंधूवर प्रेम करतो का? आणि त्याच वेळेला मधूची एक प्रतिमा तिच्यासमोर येऊन उभी राहते. ती विचारते, अजूनही तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही का? तर मधू म्हणते, नाही. यावेळेला राघवने मला दिलेलं प्रॉमिस तो नाही तोडणार. आत्ता कुठे माझ्या आयुष्यामध्ये 2 आनंदाचे क्षण येत होते, तर ही सिंधूमध्येच आली. आता मी राघव आणि माझ्यामध्ये या सिंधूला कधीच येऊ देणार नाही. तर ती प्रतिमा म्हणते, राघव सिंधूला एकमेकांच्या जवळ येऊ देऊ नकोस. त्यांना शक्य तेवढं दूर ठेव. नाहीतर ती सिंधू कधी राघवला तुझ्यापासून लांब घेऊन जाईल, तुझं तुलाही कळणार नाही. तर मधू विचारते, पण मी तिला कसं थांबवू? ती राघवची पहिली बायको आहे आणि माझ्यापेक्षा तिचा राघववर सगळ्यात जास्त हक्क आहे. तेव्हा ती प्रतिमा विचारते, सिंधू जर खरंच मूव ऑन झाली असेल तर? त्या मंगेश आणि तिच्यामध्ये खरंच काही नातं असेल तर? तेव्हा मधू विचारत असते, पण त्याने काय फरक पडणार आहे? राघवच्या मनामध्ये अजूनही सिंधूच असेल तर? त्याचं अजूनही सिंधूवरच प्रेम असेल तर? त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू नाश्ता बनवत असते. तर राघवचा जीव वाचवला म्हणून मधू तिला थँक्स म्हणते. सिंधू म्हणते, मिसेस राघव रत्नपारखी, मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण केलं. तुम्हाला थँक्स म्हणायची काही गरज नाही. आणि हो, त्यांनीसुद्धा माझा आणि माझ्या मुलीचा जीव वाचवला, त्याची परतफेड समजा. तर मधू म्हणते, खरं सांगू का, माझा तर विश्वासच बसत नाही की तू माझ्यासमोर उभी आहेस, माझ्याशी बोलतीयेस. सिंधू म्हणते, मला माहिती आहे. मला जिवंत बघून तुम्हाला फारसा आनंद झालेला नाही. आणि आपल्या दोघींमध्ये फक्त डॉक्टर आणि पेशंटचं नातं आहे, त्यामुळे तुम्ही उगीच पर्सनल होण्याचा प्रयत्न करू नका. तर मधू म्हणत असते, नाही ग सिंधू, तुला भेटून, सावीला भेटून मला खरंच खूप छान वाटलं. सावी किती गोड मुलगी आहे. ती तुझीच मुलगी आहे ना? असं ती सिंधूला विचारते. तर सिंधू मोठ्यानेच ओरडून सांगते, हो, माझीच मुलगी आहे. मधू विचारते, पण हे कसं शक्य आहे? सिंधू सांगते, मला याबद्दल काहीही बोलायचं नाहीये. तर मधू म्हणते, मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तू जर एवढे दिवस जिवंत होतीस तर घरी का नाही आलीस? तर सिंधू विचारते, त्याने काय फरक पडतो? मधू म्हणते, फरक पडतो. सिंधू, मला माहिती आहे, मला या गोष्टीसाठी खूप उशीर झाला. माझ्याकडून आत्तापर्यंत खूप काही चुका झाल्या, पण मला तुझी माफी मागायची आहे. प्लीज सिंधू, एकदा तरी मला माफ कर. ती म्हणते, सिंधू, तुला माहिती आहे का, हे सगळं झाल्यानंतर मी किती एकटी पडली होते. माझ्या मम्माने सुद्धा मला सपोर्ट केला नाही. परंतु एवढ्या चुका करूनही रत्नपारखींनी मला खूप सपोर्ट केला. माझ्या चुकांमुळे मला रात्र झोपसुद्धा येत नव्हती. प्लीज मला एकदा तुझी माफी मागू देत. परंतु सिंधू मधूला माफ न करता तिला स्पष्टपणे सांगते की तुमची ही नाटकं ना मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. ही नाटकं ना राघवला आवडतात, त्यामुळे त्यांच्यासमोर करा, माझ्यासमोर नाही. तर मधू पुन्हा पुन्हा सिंधूची माफी मागत असते. तर सिंधू चिडूनच म्हणते, तुम्ही माझं सगळं काही उद्ध्वस्त केलं. माझं कुटुंब, माझा संसार, माझा नवरा, आणि मी तुम्हाला माफ करू? तुम्ही माझ्या मुलाला सुद्धा माझ्यापासून दूर केलं. तर ते ऐकून मधूच्या पायाखालची जमीनच हादरते. पुढील भागात आपण पाहणार आहोत, राघव मंगेशला मारत धमकी देत त्याला विचारतो की तुझं आणि सिंधूचं नातं काय आहे? आता मंगेश सर्व खरं सांगून टाकणार का? त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.